चला तू येणारच ना? नाही मी कुठे उद्या मला उद्या इन्स्पेक्शन नाही, मला उद्या कामावर जायचं काय पण करून. चला 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 लवकर सामना सुरू करा. भाटाले संघ जरा लक्ष द्या. नाही प्रथमेश मी तर म्हणेल 4 षटकांच्या मॅचेत ना तुम्ही 15 मिनटं 3 षटकाला द्या. जसं आपल्याकडे टाइम असतं वेळेवर सामने होतील. विश्वास सर काय माहिती का तुम्ही जर जेवढी मुभा द्याल ना खेळाडू त्याचा फायदा जास्त घेतात. टायमर पंचांनी देखील लावू शकतो आम्हाला, आम्ही देखील इथे लावू शकतो. ऑन करायचा फक्त. नाही आम्ही देखील सांगतो पण काय ऐकतच नाही मास पाटील. मास पाटील काय करतील डोक्याला हात लावतील अजून काय करणार. अध्यक्ष आहेत तुम्ही. चला सामना सुरू करा. बॅटर आले आपण पाहू शकता यावेळेला भूषण कारभारी आणि बंटी म्हात्रे संघनायक आलाय. गोलंदाजी मार्कवर भाटाले संघाच्या माध्यमातून पहिलं षटक घेऊन येतोय पंकज येतोय आमच्या समाज कक्षा एनकोड. सामना सुरू होतोय. ओ पहिला चेंडू जमिनीवर लोळण घेतले पाठवला यावेळेला डिप्स वारलेक्स सीमारच्या बाहेर फ्लॅट सपाट पालन सुख षटकार. बॉल जातो तेव्हा वाटतं बाबा आता पडलं. तेव्हा आठवण येते फक्त मेडिकलची. आयडेक्स किंवा बोला बाम बोला झाडपोला बोला अनेक आता स्प्रे आल्यात. नाही पहिलं काय हो दुखणे काही असू दे वेगळं दवाखाना होते. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता बेला पंकज फुल टॉस पुन्हा एकदा ऑन साइडला आपण पाहू शकता यावेळेला स्वीपचा लाजवाब फटका देखना फटका. चेंडू गेला या डीप स्क्वेअरला मिड विकेटच्या मधून चेंडू सीमारच्या बाहेर सलग 2 चेंडू 2 षटकार. दोन चेंडू 2 आल्यात षटकार. 12 धावा झाल्या 4 षटकांची मॅच. पॉवर प्ले षटक. पंकज माळीवरती आक्रमण केलं तर राईट आर्म ओव्हरकडे मारा करतोय. ओ पुण्याचा पूल केला चेंडू हवेमध्ये यावेळेला क्षेत्ररक्षक बिडगेला डीप मध्ये होते. एक धाव कंप्लीट केले 2 होणार नाहीयेत. गुड थ्रो प्रयाग माळी आहेत. धाव संख्या धाव फक्त 13. उद्या देखील आपल्याला बरेच चांगले संघ खेळायला आपल्याला खेळताना दिसणार आहेत. पंकज ओ वेग होता प्रचंड पंच वाईटची खून करताय. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला 14 धावा स्ट्राईक केला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला बंटी म्हात्रेला आपण पाहू शकता. सुनील म्हात्रे सरांनी आज इम्प्रेस केलं. काय ऍक्शन आहे बघा ना वाईटची. पंकज तू बंटी ओ पूल करायचा यावेळेला स्टिकर जवळ चेंडू लागलाय. उद्याच्या मॅचेस पहिलीच मॅच बजरंग फरोडी पक्ष आपण पाहू शकता. जय काप्रभा वेले जयनुमान आपण तर सारंगाव विपक्ष आर के बिल्डर्स मनकोली त्यानंतर सरोली बी पक्ष मॅच असेल आपण तर गावदेवी अपील केलं जात आहे. स्ट्रॉंग अपील केलं जात आहे. रांजली आपण विपक्ष आपण तर सोनिका माता आपण तर मालोडी अशा मॅचेस असणार आहेत. त्यामुळे सर्व संघाने वेळेवर उपस्थित राहा कारण का पहिला दिवस होता काय हरकत नाहीये.
दर्शक आपण कधी आपण पाहू शकता प्रथम बॅटिंग करताना आपण पाहू शकता अर्नवच आपण तर खारबाव संघ पहिलं षटक आपण पाहू शकता यावेळेला प्रगती पथावर आहे. ओ चांगला चेंडू फुलरलेनचा चेंडू खोदून काढलाय डाऊन दी ग्राउंड मिडकेटला क्षेत्ररक्षक येतो डीप मधनं सहजतेने एक धाव मिळते. बंटीला बघा दुसरी धाव घ्यायची. पहिल्या षटकाचा खेळ संपला पॉवर प्लेचा. पॉवर प्ले मध्ये धावा आल्या तब्बल आपण पाहू शकता यावेळेला आपण तर खारबाव संघ 16 धावा एक चांगली सुरुवात केली. गंगाराम पाटील तर गंगाराम पाटील माजी उपसरपंच बोर्डी गावचे दादांना विनंती करतो दादा या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. हिरुबाई स्मृती चषक 2026 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. पचत गोलंदाजी मार्कवर कोण येतं यावेळेला आपण पाहू शकता ब्रह्मदेव भाटाला संघाच्या माध्यमातून पियुष मळे आलाय. पियुष गोलंदाजी मार्कवास टाकला. बॅटर आपण पाहू शकता याला भूषण कारभारीला आपण पाहू शकता. भूषणने चांगली सुरुवात केली आज. पियुष वैयक्तिक पहिल्या संघात दुसऱ्यासाठी घेऊन आलाय. फुल टॉस फुल केला यावेळेला फुल टॉस मिळाला आणि त्याच्यावरती फुल धावा वसूल केला. षटकार प्रथमेश आपण जर भूषण कारभारीला बघितलं ना मला जावेदची आठवण येते. जावेद शेख जबरदस्त ठाण्याचा खेळाडू तशाच प्रकारची बॅटिंग करतोय बघा ना इथे भूषण कारभारी. अप्रतिम बॅटिंग लाजवाब बॅटिंग. संख्या आपण पाहू शकता अर्णव खारबाव संघ पियुष वरती पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवलाय. पियुष राईट ओव्हर द मारा करतोय. ओ पुन्हा एकदा घुटना टेकवलाय. चेंडू उंच गेला मिड विकेटला. झेलची शक्यता आहे. बॅटर बाद. जे नवीन बॅटर तर तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहू शकता सागर कारभारी आले. एक कारभारी गेले दुसरे कारभारी आले. म्हणजे प्रथमेश ठाकरे राव गेले आता पेशवे आलेत मैदानात. प्रथमेश ठाकूर बघा आता प्रथमेश देखील थोडंसं आमचं थकान महसूस करतायत कारण कार्यक्रम सातत्याने करत असतात. मॅचेस असो ऑर्केस्ट्रामध्ये शो असतात त्यांचे आणि मला वाटतं उद्या देखील त्यांचा शो आहे. पियुष माळी गोलंदाजी मार्कवर ओ फटका चांगला स्टँड अँड डिलिव्हरीच्या माध्यमातून पाठवलाय लॉंग ऑफ सीमार शबार षटकार. जाताना काही घेऊन येत नाही आपण येताना काही घेऊन येत नाही जाताना काही घेऊन जात नाही पण माणसाला जी संघर्ष भरपूर असतो मोठा. ओ पुन्हा एकदा उंच गेलाय. झेलची शक्यता आहे. प्रेम आल्या चूक होणार नाहीये. बॅटर बाद बिग विकेट. षटकार आला नाही पुढच्या चेंडूत रिप्लाय दिलाय गोलंदाजाने. बॅटर बाद.
करते आपण पाहू शकता यावेळेला तब्बल 28 वरती गडी बाद झाले. दुसरा कारभारी बंधू बाद झाले. तपायचा नवीन बॅटर कोण येतं यावेळेला. सागर बाद झालाय, भूषण बाद झालाय, सौरभ आलेत. गोलंदाजी मार्कवर पाहायचं आता पियुषच आहे. प्रेमनी जबरदस्त झेल पकडलाय. पियुष गोलंदाजी मार्कवर. ओ वेल लेफ्ट केलाय. पंच वाईटची खून करतायत. जबरदस्त अंपायरिंग. सुनील म्हात्रेजी बघा इम्प्रेस केलंय. काय अंपायरिंग करतात बघा ना. पक्षाच्या पंखाप्रमाणे आपले हात खोलतात आणि सांगतात की हा चेंडू वाईड आहे, स्क्वेअर आहे, अतिरिक्त आहे. इथे धाव मिळणार आहे. धावसंख्या धाव फलक त्यामुळे पाहू शकता 29 धावा. पियुष माळी गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला सौरभ. हो चांगला चेंडू. चेंजअप पेस होता यावेळेला. शरीराचा वेध घेतलाय. पॉईंट क्षेत्रामधनं आपण तर बॅटचा स्पर्श झाला बघा. नाही तर काही दिवसात मला वाटतं टेनिस क्रिकेटमध्ये देखील हेल्मेटचा वापर केला जाईल. मास पाटील आता बरेच जण गॉगल देखील तसाच लावतात तो तारेंचा. बऱ्याच जणांच्या डोळ्यावरती चेंडू लागलाय ना, ते मैदानात गेलं ते घाबरत असतील. विश्वास पाटील. तर आमच्या इथं 2 घटना घडल्या. एक पद्माकर भोईरला चेंडू लागला, रवींद्र संगतेला चेंडू लागला, डोळ्याचं ऑपरेशन करावं लागला. चेंडू वेगळ्या स्टाईल इम्प्रूव्ह आज स्ट्रोक बघायला मिळालाय. विकेटला चेंडू जोपर्यंत फीड होईल 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या धाफलकाती 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करताना खारबाव संघ आपण पाहू शकता. 2 बॅटर बाद, 31 धावा. धावा चांगल्या आहेत. चला सुरई संघाच्या संघनायक जर आपण आला असाल तर आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरून थांबायचंय. रिपोर्टिंग करा बाबा. कुठे मास पाटील आम्ही इकडून जरी गेलो तरी ब्रिजवरनच जायचं, इकडून गेलो तरी ब्रिजवरनच जायचंय. मानकोलीवरनं गेलं तरी ब्रिजवरतीच जायचं आपल्याला मोठ्या गावातनं. आणि ह्या इथून गेलो तरी पण ब्रिजवरनंच जायचं आहे. मग सुरईवाल्यांची भेट घ्यायलाच लागणार. गोलंदाजी मार्क होते. गोलंदाज हो उडवलाय. हेलिकॉप्टर उडवलाय पण तो लँड मात्र मैदानातच होतो का पाहायचंय. गुड कॅच. बॅटर बाद. प्रयागला यश मिळते. यश मिळालंय. 31 धाव संगती. अजून एक बॅटर बाद होतोय. रोहित माईने खूप चांगला झेल घेतलाय. बंटी बाद झालाय. प्रथम आलाय आता. दोन्ही नवीन बॅटर आहेत मैदानावर. प्रयाग पण गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. वेगवान गोलंदाज बघायला मिळतोय मला. ऑन साइडला ऑन तडाखा बघायला मिळाला. फुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल षटकार. बघा ना यावेळेला मास पाटील आला आणि थोडंसं शॉर्ट अप लाईनचा चेंडू मिळाला. बॅकफुट गेला, पूल केला आणि काय पूल सक्सेसफुल होता बघा. प्रयाग पण त्या गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला प्रथमला आपण पाहू शकता. ओपन येतात डाऊन दी ग्राउंड. फटका खूप चांगला यावेळेला. लॉंगॉरला क्षेत्ररक्षक आहे. वेलफील्ड खूप चांगली फेक येते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या फलका त्यामुळे पाहू शकता यावेळेला 38 धावा. प्रथम बघा आता नो स्ट्राईकला स्ट्राईक केला बॅटर आपण पाहू शकता. सौरभला आपण पाहू शकता.
प्रयाग राईट आर्म ओव्हर तिकट मारा करतोय आमच्या समाजच्या कक्षा यांकडून. हो चांगला चेंडू त्या गुडल्या पण चेंडू बघा सरळ निघून जातो यष्टेक्षकडे. हा चेंडू जर प्रथमला असता कदाचित त्याच्यावरती मोठा फटका बघायला मिळाला असता. डॉट चेंडूची समाप्ती होते पुन्हा त्या प्रयाग गोलंदाजी मार्कवर. जो संघ जिंकेल तो सुरई संघाबरोबर फाईट बॅक करेल. रुपेश येत आहेत बघा. आता त्यांच्याकडे जास्ती खेळाडू असतील मगाशी सांगून गेले ते बळबटी. आता एक्स्ट्रा घेऊनच येतो खेळाडू. पॅनल्टी नाही आता घ्यायची. ओ चेंजा पेस होता पूल करायचा होता यावेळेला देखील. एकच 10 मिनिट गती परिवर्तन होतं. धावसंख्या धाव फरक आपण पाहू शकता 1ने पुढचं 33 षटक प्रगतीपथावर असताना 39 झाले. स्ट्रायकेनला प्रथमला आपण पाहू शकता. प्रथम वताडला आपण पाहू शकता. नाही काय फटके मारले त्याने 2 जबरदस्त फटके मारले होते. प्रयाग माळी राईट आर्म ओव्हर द मारा करतोय. 30 षटकात पुढचा चेंडू. हो चांगला चेंडू होता यावेळेला. शपल डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून खेळायचा होता. डॉट चेंडूची समाप्ती. षटक संपले. अंतिम षटक आता कोण घेऊन येतं पाहिजे. अंतिम षटक नीरज माळी आले. नीरज वैयक्तिक पहिल्या संघाचं शेवटचं षटक स्लॉगवरचं हाणामारीचं षटक. नीरज आलाय. स्ट्रायकेला बॅटर आपण पाहू शकता. बेला सौरभला आपण पाहू शकता. सौरभ आणि आपण पाहू शकता यावेळेला प्रथमेशला आपण पाहू शकता. आता माझा इथून किती धावा करतायत अर्णव आपण तर खारबाव संघ. पहिला चेंडू फुलर लेनचा चेंडू खोदून काढलाय. मेडकडे चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक आले आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षक बघायला मिळालंय. पंकज आले आहेत तिथून. एकच धाव बॅटर बाद झालाय. धाव संख्या धाव फलक अर्णव खारबाव संघ प्रथम बॅटिंग करतोय. 40 धावा 5 चेंडूचा खेळ बाकी. केतन आलाय. केतन पाटील आपण पाहू शकता. प्रथमेश केतनकडे जर पाहिलं तर आपल्याला केतन मात्रेची आठवण येते बघा जरा. तशाच प्रकारची शैली जातात देखील तसेच बॅट घेऊन. केतन पाटील आलाय. नावात साम्य खेळात साम्य नसतं. नीरज माळी तो केतन पाटील. शपलून स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता यावेळेला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता यावेळेला. लेग बायच्या स्वरूपात धावा मिळतात तिथे. पंच बघा आता बातचीत करत आहे. प्रत्येक वेळेला मास पाटील काय सांगणार. विश्वास पाटील बघा जरा मैदानात जा लवकर. मॅच नका थांबायला.
लावलेले इथे दिसत नाही कॅमेरा दिसत नाही हो कॅमेरा पाठणावं लागले त्यांनी बघला नाही ना मागे बघला मग त्याचीच बरोबर गलती धावली तो त्याची गलती काहीच नाही आमचा नियम 55 नियम असतो तो काय बघू मी माझ्या योगाला ते पंच केना लहान तुम्ही बहिणी जरा मला कारण निघले गे ते शिकायला येतात करून धोक्यातले विश्वास पाटील सर काय निर्णय बघा. चला 55 डिसिजन फायनल डिसिजन. तिसऱ्या धावेला चेक करा आउट आहे का. धावते आणि मागे थोडे बघितले बॅटर बाद आहे. तिकडला आउट आहे तिकडला बाद आहे तिसऱ्या धावेला आउट आहे तिसऱ्या धावेला बॅटर बाद आहे. कया मॅच चालू आहे काय चला चला नवीन बॅटर पाठवा लवकर. 22च्या स्वरूपात धावा आल्या 2. नवीन बॅटर आला आपण पाहू शकता. अतिश कारभारी आलाय. बॅटर थोडाफार मध्ये येतेच ना पहिले रनला जर तो मुद्दाम विकेटच्या मध्ये जाते ती गोष्ट तो थर्डला धावली ना सेकंडला धावली अतिश कारभारी आलाय. अंतिम षटक आहे. या अंतिम षटकातील काही चेंडू बाकी आहेत. इथून धावा किती पाहायचंय. नीरज माळी स्ट्राईकला अतिश शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हा देखील होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता या वेळेला. एक धावी ते कंप्लीट केली जाते. धावा येत नाहीत आता. धावा थोडीशी गती थांबली धावांची. धावा येत नाही. संघर्ष करावा लागतो आता खारबाव संघाला. शेवटचे 3 चेंडू बाकी धावा दिल्या तर सांगतायत मास पाटील या वेळेला 43. 3 चेंडू मध्ये मोठे फटके येणं फार गरजेचं. 50+ धावा झाले ते मजा येईल मॅच मध्ये. हेलिकॉप्टर उडवायचा आता डाऊन दी ग्राउंड. मिडल चेंडू आलाय लॉंग ऑनला. प्रेम चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. गुड थ्रो. धावसंख्या 44. 2 चेंडूचा खेळ बाकी. नीरज चांगली गोलंदाजी करतोय या षटकामध्ये. मोठे फटके मारूनच देत नाहीये. खूप चांगली गोलंदाजी करतोय तो. ऑप्शनच्या बाहेर किंवा फुलर लेनचे चेंडू फेकतोय. अतिशला आपण पाहू शकता नवीन बॅटर. एज टेकन. जयदीपने खूप चांगला झेल घेतलाय. शॉर्ट टॉर्नामेंटला बॅटर बाद. अंतिम चेंडू आता बाकी आहे. लक्ष पूर्ण करतोय की आपण अर्णव खारबाव संघ रोखतोय जाणण्यासाठी दुसऱ्या आमचे साथी समालोचक प्रथमेश ठाकूर यांच्याकडे धन्यवाद. डीजे
ऋषभ रामदेव भाटवाळ विरुद्ध अर्णव स्पोर्ट्स कारभामध्ये ही लढत आपण पाहत आहोत. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करताना अर्णव स्पोर्ट्स कारभारनं बनवले 41 टार्गेट 47 उभं केले. आणि आता हे टार्गेट सर केले जाईल की नाही हे पाहायचं आपल्याला उत्तरार्धामध्ये. बॉलिंग युनिट चांगलं आहे अर्णव स्पोर्ट्स कारभारकडे देखील, त्यामुळे मॅच नो डाऊट आपल्याला चांगली पाहायला मिळेल. सुरुवातीला मॉर्निंग सेशनला 2 सामने बॅक टू बॅक जिंकून कायर 11 जयदुर्ग सुरई संघ थेट तृतीय फेरीमध्ये दाखल झालेला आहे. त्यामुळे इथून जो संघ जिंकेल तो त्यांना फाईट करेल आजच्या दिवसातील अंतिम लढतीमध्ये. आणि कदाचित ती मॅच 3 ओव्हरची तुम्हाला पाहायला मिळू शकते. कारण आता 5 वाजत आलेले आहेत, 5 वाजून गेलेले आहेत, 5:15. 2 बॉल आहेत त्यातून एक चॉईस करावा लागेल. ओके चला बॉल द्या. पंच बॉल घ्या. बॉल चेक करून घ्या लवकर आणि मॅचला सुरुवात करा. द्वितीय फेरीतील अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ एक मॅच जिंकून इथे मात्र एकमेकांच्या समोर पोहोचलेले आहेत. अर्णव स्पोर्ट्स कारभाव जय ब्राह्मणदेव भाटवाळे. चला आता मॅच सुरू करा जो दिला त्या बॉल मधून. अरे या काय यार चला मॅचला सुरुवात करूया आपण. ओव्हर नंबर 1 आणि गोलंदाजी मार्कमध्ये या टीमचा फ्रंटलाईन बॉलर सागर कारभारी तुम्हाला पाहायला मिळेल. मॅचला सुरुवात. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम. शो द गुड गेम अँड शो द क्वालिटी क्रिकेट. ऑल द बेस्ट. प्रयाग माई पहिलाच बॉल फटका लाजवाब लॉंग ऑफच्या डोक्यावरनं बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकाराने सुरुवात. स्ट्रायकिंग इन वरती प्रयाग माळीला. यापूर्वी वर्ल्ड फिनिशर पंकज माळीला आपण पाहिलं. प्रयाग माळी षटकाराने यापूर्वी देखील त्याने सुरुवात केली होती. स्क्वार द विकेट इनफिल्डच्या वरनं बॅकफुटला जाऊन अप्पर कट स्टाईल मध्ये फटका एक्झिक्यूट केला. अपिश अँड पनिश वीरेंद्र सेवागची आठवण करून देतो. बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 नंतर 4 चौकार. जबरदस्त बॅटिंग. ओ व्हॉट अ स्टार्ट. ऍब्सोल्युटली ग्रेट स्टार्ट. काय बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. प्रयाग माळीच्या बॅटमधून षटकारानंतरचा सलग चाल आहे. दुसरा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. ऍब्सोल्युटली ग्रेट स्टार्ट. वेल बिगिनिंग हाफ डन. चांगली सुरुवात. हे अर्ध कार्य योग्यरित्या पार पाडल्याची नवी पोचपावती असते आणि सध्याच्या घडीला या भन्नाट सुरुवात. 14 धावा धावपटल्यावरती 4 बॉल मध्ये 1 डॉट 2 चौकार 1 षटकार. अफलातून काय स्टार्ट आपल्याला पाहायला मिळाला. पहिला लॉंग ऑफ वरून स्क्वेअर द विकेट बॅकवर्ड पॉइंट पुन्हा कव्हर. ओ हो 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 वा. सरळ बॅटनं लॉफ केलाय पाठवलाय गोलंदाजाच्या डोक्यावरनं लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध सेफेस्ट स्ट्रोक इन द क्रिकेट. सिक्सर.
आतापर्यंत स्पर्धेमध्ये कोणताही एकतर्फा सामना आपल्याला पाहायला मिळाला नाही, पण पहिल्या ओव्हरमध्ये आता 20 आलात, मग कदाचित या मॅचमध्ये एकतर्फा वर्चस्व आपल्याला पाहायला मिळू शकतं. स्विंग अँड मिस, 2 डॉट 2 षटकार 2 चौकार, 50-50 हिसाब बराबर. ओव्हरची समाप्ती पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 20, येणाऱ्या 18 बॉलमध्ये करायच्या आहेत आता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी धावा, जे ब्राह्मणदेव भाटाळेला 27, 18 बॉल 27. फिल्डिंग सेट आहे, फक्त आपला गोलंदाज इथे निवडायचा. आपण पॉवर प्लेचं बंधन आता नाहीसं झालं. आउटफील्ड मध्ये तुम्हाला 5 फिल्डर पाहायला मिळतील 30 सर्कलच्या बाहेर, ज्यामध्ये डीप मध्ये आता लॉंग ऑफ तैनात केला गेलाय. ऑनसाइड पॅक करण्याचा निर्णय घेतलाय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन, समोर काऊ कॉर्नर, डीप मध्ये मिड विकेट आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधोमध एक फिल्डर. शॉर्ट पॉईंट शॉर्ट थर्ड 30 सर्कलच्या आतमध्ये, त्यामुळे आता आपण पाहिलं तर समोर एक पॉइंट असेल, कदाचित कव्हर नाही, कारण लॉंग ऑफ प्रॉपर नाहीये, थोडासा वाईड घेतलाय, त्यामुळे एक फिल्डर जो मिड ऑफला होता त्याला बाहेर काढला, आता कव्हरला घेतलाय. समोर पॉइंट आहे ना, ज्या प्रकारे फिल्डिंग सजवली गेले, ऑफसाईड पकडून कदाचित हलकासा पुढे टप्पा गोलंदाजाकडे एक चांगला विकल्प आहे. मागे होता भरपूर टप्पा आणि तिकडे बॅटर फसलाय डीप मध्ये, मिड विकेट नाही. अगदी आपण पाहिलं तर काऊ कॉर्नरच्या फिल्डरच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवायचा होता बॉलला, ते जमलं नाहीये. बॅटर जितू माळी, तो होतोय बाद. विकेटचं बटन झालं. आडव्या बॅटनं मोठा प्रहार करायचा जरूर होता, तिकडे फलंदाज झाला, ते जमलं नाही. डीप मध्ये काऊ फेज मध्ये चांगला झेल फिल्डरने तिकडे टिपलाय. क्षेत्ररक्षक दिगंबरला आपण तिकडे पाहत होतो. 20 वरती लागणारा षटकार क्रमांक पहिला बॅटिंग करत असताना ब्राह्मणदेव भाटवाळीला जितू माळीच्या स्वरूपात. प्रेम पाटील नवीन बॅटर मैदानावरती 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय. बंटी म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय. षटक क्रमांक 2 आपण पाहत आहोत. पॉवर प्लेचं बंधन नाही, आता रेस्ट्रिक्शन फिल्डर नाही आहेत, कारण 4 ओव्हरची ही मॅच आहे. बॉलर्स बॅक, चांगला फटका समोर मिड ऑफ, 1 रन इकडे वेगाने प्राप्त केली गेली. ओव्हर थ्रो, दुसरी मेल, गरज नव्हती या थ्रोची. 2 धावा मिळाला, धावसंख्या पुढे 2 ने 22 वर. ऑन ऑर्थोडॉक्स अंडरआर्म स्टाईल मध्ये थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय. विजय संघाकडून सचिन क्रिकेट क्लब कडून खेळत असताना शेखरला आपण पाहतो. या प्रकारे अंडरआर्म प्रेम भोईरला आपण पाहतो, पण यावेळेस फटक्या चांगल्या, शफल झाला ऑफ स्टंपच्या बाहेर. बॉलला हवाई सफरवर, लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पार बॉल पाठवलाय, सीमारेषेच्या पलीकडे ठोकलाय. षटकार प्रेम पाटीलनं. मॅच खुली केले, आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न ब्राह्मणदेव भाटवाळे. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढले, लगा तो आबाद वरना बर्बाद. सर्व बॅटने इतक्या चांगल्या धावा बनतात, तर या फटक्यांची गरज आहे का हा प्रश्न नेहमी पडतो मला, जेव्हा जेव्हा फलंदाज चांगल्या लय मध्ये असताना हे फटके खेळतात. बॅक ऑफ दी हँड रिलीज केला होता, बॅटरीला कळालं नाही, थेट विकेट किपरच्या हातामध्ये शफल होऊन पुन्हा मागे लॉंग लेगला पाठवण्याचा प्रयत्न. ऑनसाइड पॅक आहे, 5च्या 5 खेळाडू तुम्हाला ऑनसाइडला पूर्ण डीप मध्ये पाहायला मिळतात. लॉंग लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, स्क्वेअरिश मिड विकेट, काऊ फेस, लॉंग ऑन. ऑफ साइड खाली, पण तरी देखील ऑन साइडला. हो हो हो, मैदानाच्या दुप्पट लांब, 2 वेळा जरी क्रीडांगण लांब ठेवलं असतं तरी तिथे देखील षटकार पोहोचला असता. हा इतका मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. षटकार.
आता समीकरण पूर्णपणे सोपं झालं सध्याच्या ब्राह्मणदेव भाटवाळीकरिता. पहिल्या 2 ओव्हरमध्ये तब्बल 34 धावांची झाले. वसुली करायच्या 27 होत्या. आता 12 बॉल 13ची गरज. ओव्हर नंबर 3 आणि बॉलिंग मार्कवरती दिगंबरला आपण पाहणार आहोत. 2 ओव्हरमध्ये जबरदस्त धावा बनल्यात. स्वतः या येणाऱ्या 12 मध्ये 13 बनतील का पाहायचं. ऑन पेपर इक्वेशन भरपूर सोपं झालंय ब्राह्मणदेव भाटवाळीसाठी सध्या तरी. प्रेम पाटील आणि त्याच वेळेला अगदी आपण पाहिलं तर आघाडीला आलेला प्रयाग माहीने चांगलं आक्रमण केलं. दिगंबर बॉलिंग मार्कवर ओव्हर नंबर 3 मध्ये. ऑनसेट पॅक डीप मध्ये ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, मिड विकेट, स्क्वेअर लेग, शॉर्ट थर्ड, शॉर्ट फाईन, समोर पॉइंट, कव्हर आत आणि डीप मध्ये लॉंग ऑफ. खोल टाकलाय परफेक्ट यॉर्कर. ब्लॉक होल अगदी आपल्याला पाहायला मिळाला. 12 बॉल 13ची गरज होती. आला एक डॉट. आता 11 बॉल 13ची गरज आहे या मॅच मध्ये. या ओव्हरमध्ये जर मोठे फटके आले तर काम तमाम, पण जर चांगली गोलंदाजी आढळली तर शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच रंगेल. आज प्रत्येक सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. दुसरीचा प्रयत्न केला जाईल पण नकार दिला. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. पुढील मॅच कार्यालय जयदुर्गा क्रिकेट संघ सुरई आणि इथून जो संघ जिंकेल त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिल्या खरं तर फेरीमध्ये, दुसऱ्या फेरीमध्ये दोन्ही मॅचेस जिंकून सुरई टीम तिकडे पोहोचली आहे आणि आता एक एक पहिली फेरीतील मॅच जिंकून मात्र हे दोन्ही संघ एकमेकांच्या समोर दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे इथून जो संघ जिंकतो तिसऱ्या फेरीमध्ये कार्यालय सुरई संघासोबत खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 12 बॉल 13ची गरज होती. मागील 2 मध्ये 1 मिळाले. बॉलर तयार. शफल होऊन अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. सिंगल इथे मात्र लेग बायच्या स्वरूपात धाव मिळेल. शफल झाले होते बॅटर आणि त्या अनुषंगाने मात्र आपण पाहिलं तर लेग बायचा इशारा पंचांनी केलाय. धावफलक पुढे 36 वर. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फलंदाजी फार सोपी वाटत होती पण आता मात्र या ओव्हरमध्ये दिगंबर त्याचा गोलंदाजी मार्कवरती आला. त्याने फलंदाजांना भरपूर सारे प्रश्न विचारले. बॉलर तयार. पुन्हा एकदा पुढचा बॉल. आवाज लाऊड अपील. पुन्हा एकदा एक धाव इकडे मात्र प्राप्त केली जाते. चांगली बॉलिंग करतो दिगंबर देखील या ओव्हरमध्ये. आपण पाहिलं तर मागील 4 मध्ये त्याने फक्त 2 खर्च केल्यात. एक लेग बायची आली ती त्याच्या खात्यामध्ये नाही, ती टीम टोटल मध्ये झाली आणि एक डॉट आलाय. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सध्या तरी या मॅच वरती कंट्रोल बनवण्याचा प्रयत्न. मी या गोष्टीचा उल्लेख केला की दिगंबर जर हे षटक पकडून टाकलं तर लास्ट ओव्हरमध्ये पुन्हा एक आपल्याला चांगलं थ्रिलिंग मोमेंट पाहायला मिळेल. खोला टाकण्याचा प्रयत्न यावेळेस ऑन ड्राईव्ह करतो. डीप मध्ये लॉंग ऑनला बॉल फिल्डर तैनात आहेत. सिंगलवरती समाधान मानावं लागतंय. क्या बात आहे दिगंबर. ॲब्सोल्युटली ग्रेट बॉलिंग वर्क बाय दिगंबर. या ओव्हरमध्ये पूर्णपणे धावांची गती मंदावली, शांत झाली, थांबली. फुल स्टॉप, पूर्णविराम धावगतीवरती लागला गेला आणि आता मात्र इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते. येणारे 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये विजयासाठी आपण पाहिलं तर गरज आहे 9 धावांची. मास पाटील बघा ह्युमन कॅल्क्युलेटर. ऑन साइडला 9ची गरज होती. लॉफ्ट एडिट आपल्याला पाहायला मिळाला. वाऱ्याच्या लाटांवरती होऊन स्वार. चेंडू चाललाय लॉंग ऑन, सी मार रेषा पार, षटकार. 6 बॉल आणि आता 3 धावांची गरज या मॅच मध्ये ब्राह्मणदेव भाटवाळीला.
सामना संपलाय. मॅच फिनिश. षटकारानं काम तमाम केलंय आणि मॅच जिंकल्याशिवाय ब्राह्मणदेव बाटवाळ्याने. चला कॅप्टन लगेच या लवकर. चला आपण दोन्ही संघांना एक चला त्वरित. जय दुर्गा माता क्रिकेट संघ सुरई कायरा 11 आणि जय ब्राह्मणदेव बाटवाळे. आकाश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. अक्षय पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. मॅन ऑफ द मॅच मास पाटील माहिती देत आहेत. वैयक्तिक 28 धावांनी कुठल्या आणि गोलंदाजी करताना महत्वपूर्ण 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. तोच प्रयाग माळी ठरलाय या मॅचचा हिरो, सामनावीर, प्लेअर ऑफ द मॅच. वसंतजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देऊया आणि अक्षयजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. अक्षयदा या खाली इकडे. चला ब्राह्मणदेव बाटवाळे कॅप्टन या. सुरई कॅप्टन. कायरा 11 जयदुर्गा माता क्रिकेट संघ सुरई. चला जरा लवकर कर्णधार. चला ना मित्रा, नंतर 3 ओव्हरची खेळावी लागेल मॅच. चला हा लवकर या ना जरा. 8 ओव्हर खेळा. चला टॉस इथे जिंकलाय कार्यालय जयदुर्गा माता क्रिकेट संघ सुरई ने. निर्णय कळवा. ऍक्शन तर केली बॅटिंग.